काही ठिकाणी काय गायक असतात आणि काय वादक असतात, काय सांगू तुम्हाला. पाठीमागं साताऱ्याला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनामध्ये म्हणलो, शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. पाठीमागचा गायक म्हणला, शिवबोळा चक्रवर्ती त्याची माई माई चुलती. म्हणलं तूही चुलती भाऊ. असे काही काही ठिकाणी असतात महाराज. पण खरं महाराज आपलं भाग्य महाराज, हे मंडळी आपल्याला लाभलेत. टाळकरी मंडळीसुद्धा आहेत. आपल्या अश्विनीताई म्हात्रे यांच्या गुरुकुलमधील आश्रमामधील ह्या मुली आहेत, त्यांनासुद्धा मी धन्यवाद देतो. या मुलींक बघितल्यानंतर मुक्ताबाईची आठवण झाली, संत सखूबाईची आठवण झाली, जनाबाईंची आठवण झाली. खरं तर मला यांच्या नावाने सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर निवेदन आहे, सुंदर वातावरण आहे. या तरुण मंडळांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आणि असं नियोजन जर करायचं म्हटलं ना महाराज, त्याला बुद्धी लागते. बुद्धी कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, काय बोलतोय मी, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, ते नियोजन जर करायचं म्हटलं त्याला बुद्धी लागते. बुद्धी जर नसेल तर नियोजन होऊ शकत नाही. काय झालं बाबा, एका जणाने 12 गुंठे भुईमुग केला आणि 12 गुंठे भुईमुग काढायला 12 बाया लावल्या. मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं दादा, अरे 12 गुंठे भुईमुग केला आणि 12 गुंठे भुईमुग काढायला 12 बाया लावल्या. या बायांनी जर 2-2 शांगा जर खाल्या, तुला नुसता पाला उरम पाला. तो म्हणला, महाराज जास्त बोलू नका, तुम्ही त्या बायांच्या तोंडाकडे बघा. त्यांच्या तोंडाकडे बघितलं, एकीच्या तोंडात दात नाही, सगळ्या बोचऱ्या. याला म्हणतात शेतीचं नियोजन. तसं महाराज या ठिकाणी नियोजन आहे महाराज.